हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मोत्याची ही अशी रिंग. ती कशी बनवायची मी तुम्हाला शिकवणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहेत हे गहू मोत्याचे रिंग, फिंगर रिंग. त्यासाठी आपण हे 12 गहू मोती घेतलेले आहेत. एक मोठा मोती घेतलेला आहे आणि 12 गोल्डन मणी 0 साईजचे. आणि आपण याच्यासाठी लागणारे आपल्याला 0.3 गेज वायर गोल्डन कलरची, साधारण ती 1 मीटर घ्यायची आहे. चला तर मग आपण रिंग बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला रिंग बेस पण लागेल. अशा प्रकारचा रिंग बेस घ्यायचा आहे, जो मागून ॲडजस्ट करता येईल, ॲडजस्टेबल असेल मागच्या साईडने. आणि पहिल्यांदा काय करायचं, तारमध्ये गहू मोती टाकायचा आहे, गोल्डन मोती टाकायचा आहे आणि गोल्डन मोती बाजूला सरकून गहू मोत्यातून वापस तार काढून घ्यायची आहे. हे सेंटरला घेतलं आहे मी सध्या. तर एका बाजूने आपण हे सुरू करायला, एक गहू मोती, एक गोल्डन मोती. तर गोल्डन मोती बाजूला सरकून गहू मोत्यातून सुई याने तार वापस काढायची आहे खाली. 0.3 गेज तार, याचा रोल मिळतो आपल्याला. तो रोल आणायचा, बघा, घट्ट व्यवस्थित ओढून घ्यायचं, जिथे की पीळ पडायला नको त्याला मध्ये. आणि जवळजवळ येतील असे हे गहू मणी आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. एक गहू मणी, एक गोल्डन मणी, नंतर गोल्डन मणी बाजूला सरकवून गहू मण्यातून वापस खाली तार काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला हे 12 गहू मोती तारमध्ये टाकून घ्यायचे. हे तारमध्ये टाकताना एका बाजूला 2 ते 2.5 इंच तार शिल्लक राहील अशी सोडायची आहे आणि दुसऱ्या बाजूला मोठी तार शिल्लक राहील, तेवढं लक्षात ठेवायचं. आणि शक्यतो जेवढ्या जवळजवळ आपल्याला हे करता येतील तेवढ्या जवळजवळ हे मोती टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. गहू मोती 12, तुम्ही कमी पण टाकू शकतात, 8चं पण करू शकतात किंवा 10चं पण करू शकता. मी हे 12 टाकलेले आहेत, त्याच्यामुळे मस्त रिंग गोल छान दिसते. मी याचंच पूर्ण सेट बनवलेला आहे, कस्टमाइज सेट आहे, ऐश्वर्याने कस्टमाइज केलेला होता. त्याच्यात मी ब्रेसलेट बनवलेलं आहे, असं सिंगल पर्ल चेन लावून. परत मंगळसूत्र बनवलेले, मंगळसूत्राची चेन लावून, ब्रॉच पिन बनवलेली आहे छोटीशी, म्हणजे याच साईजची ब्रॉच पिन बनवलेली आहे. इयरिंग्स बनवलेले आहेत आणि फिंगर रिंग. ही फिंगर रिंग कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते आहे. मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ कुठल्या भागातून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडला असेल किंवा नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला जरूर कळवा. बघा, असं प्रत्येक गहू मोत्यानंतर गोल्डन मोती टाकायचा आहे आणि गोल्डन मोती बाजूला सरकून वापस गहू मोत्यातून खाली तार काढून घ्यायची आहे. सुरुवातीला बनवताना थोडा वेळ लागतो, पण नंतर हे खूप सोपं वाटायला लागतं. सध्या ट्रेंडिंग ज्वेलरी मोत्याची चालू आहे. हा सेट पूर्ण नाजूक असा दिसतो. तुम्ही स्वतःसाठी यूज करू शकता किंवा मैत्रिणींना गिफ्ट म्हणून पण हे बनवून देऊ शकता. बघा, हे पूर्ण 12 मोती झाल्यानंतर ही लांब तार जी आहे ती पुढच्या मोत्यातून बघा खाली घ्यायची. मग त्याच्या पुढच्या मोत्यातून वरतून खालून वरतून असं पीळ मारत जायचं आहे. पूर्ण 12 मोत्यांना राऊंड असं पीळ मारायचं. बघा, हे एक मोतीच्या खालून एक मोत्याच्या वरतून, एक मोतीच्या खालून एक मोतीच्या वरतून शेवटपर्यंत घ्यायचं आहे ते 12 मोत्यातून पूर्ण. आणि पूर्ण झाल्यानंतर दोघी तार थोड्याशा ओढून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये जर गॅप झाला असेल तर तो भरून येतो. जर जास्त ओढलं तर ते खूप जवळजवळ येतं. बघा, हे असं. मग परत तुम्ही त्याला व्यवस्थित सुटं करून घ्या, जसं पाहिजे तसं. आपल्याला व्यवस्थित त्या साईडचे मणी आपल्याला दिसले पाहिजेत. घट्ट झालं आता हे. कधी कधी मोती टाकताना तारमध्ये गॅप जास्त राहतो, अशा पद्धतीने करून घेतलं की तो गॅप कमी होऊन जातो. अशा पद्धतीची बघा मी आणखीन फुलं करून घेतलेली आहेत बरीच.
आता याला आपल्याला रिंग बेस लावायचा आहे. खालच्या साईडने मोती टाकून पहिल्यांदा मोती टाकून घ्या. छोटी तार असेल तर तर सोडून द्या, आणि जर तार घेण्यासारखी असेल तर त्याच्यात मोती टाकून घ्या. कुठल्याही एका तारमध्ये मोती टाका आणि साईडला घेऊन खालून वरती मधल्या साईडने तारावरती काढायची. मोती फिक्स करायचे आपल्याला त्याच्यामध्ये. खालून वर तार काढायची म्हणजे मोती फिक्स होऊन जाईल. आणि आता याला खाली रिंग बेस आपल्याला लावायचा. हा ऍडजस्टेबल आहे बघा खालून. त्याला साईडला जे रिंग बेसला जे होल्स आहेत त्याच्यामधून आपण तार काढून घ्यायची, आणि आपल्याला जशा पद्धतीने फिक्स करता येईल त्याच्यावरती त्या पद्धतीने आपल्याला ते फिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा माझा हात बाजूला गेलेला आहे तरी पण बघा तुमच्या लक्षात येईल. समोरच्या बाजूने काढून घेतले. परत इकडे मणीला राऊंड करून घ्यायचा. आजूबाजूने तार काढून मण्यांमधून गुंडाळून कशा पद्धतीने तुम्हाला ते खालचं बेस फिक्स करता येईल तशा पद्धतीने तुम्ही फिक्स कराय. बघा असं ठेवलेलं आहे मी. आता इकडून समोरून घेतले तार, मणीच्या भोवती गुंडाळून घेतले खालच्या बाजूने. तार जास्त दिसायला नको तेवढे लक्षात घ्या. अपोजिट साईडला घेतलं, परत खाली घेतला, खालच्या होलमधनं परत काढलं साईडने, समोरच्या बाजूने काढलं. अशा पद्धतीने आपल्याला रिंग बेस फिक्स करायचा आहे की तो अजिबात हालायला नको. तार व्यवस्थित घट्ट ओढून घ्या म्हणजे ते व्यवस्थित घट्ट बसेल. समोरून काढली. परत दोन्ही तारचा वापर करून तुम्ही ते फिक्स करू शकता. आणि मधून तार गुंडाळलेली आपल्याला काही दिसत नाही, वरच्या बाजूने कुठेच दिसत नाही. बघा तुम्हाला आता नंतर झाल्यानंतर शेवटी कळेलच. मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते आवर्जून मला कळवा, म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेले आहेत ते मला समजते. कोण कोण बघतं, कुठून कुठून बघतं ते कळेल मला. बघा आता हे हलतंय का एकदा चेक करा. तुम्ही हे वरचे मोती आहेत ते व्यवस्थित अरेंज करा आणि हलतंय का बघून बोटामध्ये घालून बघा. बघा अशा पद्धतीने रिंग दिसेल मस्त. असंच मी इयरिंगचं स्टड बेस लावून इयरिंग्स पण बनवलेले आहेत बघा, फिक्स केलेले ते इयरिंग बेस. आता ही तार आता एका बाजूला घ्यायची दोघी आणि त्याचा पीळ मारून घ्यायचा. पीळ मारून कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आतल्या बाजूने दुमडून ते मध्ये टाकून द्यायचं की तार आपल्याला अजिबात कुठल्याच बाजूने वरतून खालून टोचली नाही पाहिजे. अशा पद्धतीने मध्ये तार टाकून घ्या. बघा हे झाली आपली इयरिंग मस्त झालेले. मस्त वरचे मोती तुम्ही आता ॲडजस्ट करा आणि बघा बोटात घालून बघा किती सुंदर आपली इयरिंग रिंग तयार झालेली आहे. अशीच इयरिंग आणि रिंग ते गोंधळ होतोय माझा जरा. बघा दोघी पण सुंदर तयार झालेले आहेत. मैत्रिणींनो, परत एकदा सांगते, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सोबत मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तसं कळवा. बघा हे इयरिंग आणि रिंग. धन्यवाद मैत्रिणींनो.